मीरा भाईंदरमध्ये एक असा ब्रिज बनवलेला आहे की हा ब्रिज पाहाल तर तुम्ही हसू का रडू अशी अवस्था तुमची होणार आहे। आणि ज्या कोणी इंजिनियरनी किंवा ज्या कोणी ठेकेदारांनी हा ब्रिज बनवला आहे त्याला सत्कार केला पाहिजे किंवा त्याला एक कुठंतरी पद्मश्री अवॉर्ड दिला पाहिजे। कारण मी तुम्हाला सांगतोय हे हसण्यासारखं नाही, कारण ज्या ठिकाणी मी उभा आहे हाच तो ब्रिज आहे। हा ब्रिज जर पाहिला तर तुम्ही हा 4 लेनचा ब्रिज आहे, हा किती दिसायला सुंदर दिसतोय, परंतु त्या दुसरं टोक मी तुम्हाला दाखवतो। दुसऱ्या टोकाला जर तुम्ही आलात तर हा ब्रिज सरळ बॉटलनेक होऊन 2 लेनचा झालेला आहे। म्हणजे हाच विकास का, हीच डेव्हलपमेंट का? मीरा भाईंदरचा हा ब्रिज जो आहे मीरा रोडच्या पेट्रोल पंपपासून सुरू होतो आणि हा फाटकच्या पाशी याचा एंड होतो, परंतु हा एंड होत असताना हा डबल डेकर ब्रिज बनवलेला आहे। या ब्रिजच्या वर मेट्रोची लाईन मतलब भाईंदर मीरा रोड दहिसरची मेट्रो लाईन मार्ग क्रमांक 9 ही जाते आणि त्याच्या खाली हा उड्डाण पूल आहे। जेव्हा शहरात काम सुरू होतं तेव्हा लोकांना वाटलं होतं की छान डेव्हलपमेंट चालू आहे, आम्हाला मेट्रो पण मिळेल, आम्हाला ब्रिज पण मिळेल, परंतु हा कुठचा इंजिनियर आहे की त्याने अशा प्रकारे तिकडून जर 4 लेनचा ब्रिज बनवता आला आणि इकडे 2 लाईनचा केलेला आहे। हा 2 लाईनचा का केला हे देखील कळू शकलेलं नाही। हा कोण महाभाग आहे, हा कोण इंजिनियर आहे, याला शोधावं लागणार आहे। असंही नाही की आसपास जर पाहिलं तर आता ज्या ठिकाणी आपला कॅमेरा आहे तिथेही हा ब्रिज 2 लेनचा झालेला आणि इथे जागा दिसते, म्हणजे असं नाही की इथे तुम्हाला जागा नाही आहे, परंतु ही जागा असताना हा ब्रिज 2 लाईनचा का केला? आणि असा ब्रिज होत असताना प्रशासन काही झोपलेलं का? MMRDAच्या माध्यमातून या ब्रिजचं काम सुरू आहे। आज सकाळी काँग्रेसने याचं ट्विट केलं आणि ही बातमी जी आहे वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरली। ही बातमी पसरल्यानंतर ह्या ठेकेदारासमोर किंवा या ब्रिज पुढे हसावं की रडावं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। हा ब्रिज आता बनून तयार आहे, कुठल्याही क्षणी याचं उद्घाटन देखील होऊ शकतं, परंतु घाईघाईत जर उद्घाटन केलं तर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊ शकतात। मी तुम्हाला एक आठवण करून देतो, 4 वर्षापूर्वी असाच एक भयानक अपघात डहाणूमध्ये झाला होता। सूर्या नदीच्या ब्रिजवर जो 3 लेनचा ब्रिज होता तो अचानक कोणालाही न सांगता 2 लेनचा केला आणि सायरस मिस्त्री नावाचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत, ते सुसाट त्यांची गाडी येत होती आणि त्यांना कळालं नाही आणि जोरदार त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। आणि असेच अपघात आणि असेच दुर्दैवी मृत्यू या ब्रिजवर झाले तर नवल वाटून घेऊ नका। आज दिवसभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, परंतु मीरा भाईंदरचा एकही सत्ताधारी राजकारणी किंवा एकही आमदार खासदार यावर बोलायला तयार नाही। त्यामुळे आता घाईघाई त्या ब्रिजचं उद्घाटन करणार की याच्याकडून काही मार्ग काढणार? वास्तविकता ज्यावेळेला तुम्हाला माहीत होतं की ते बॉटलनेक आहे त्यावर तांत्रिक सल्लागार बोलून काहीतरी उपाययोजना करता आली असती, हा ब्रिज आताच पुढे नेऊन उतरवता आला असता, परंतु का कोणाला सुचत नाही? म्हणजे करायचं म्हणून करायचं, जनतेच्या पैशाची धुळपट्टी करायची, हाच प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। बघा, हीच गोष्ट ती आहे, तुम्ही जे सायरस मिस्त्रींची जी स्टोरी आहे अशीच आहे। विचार करा, 5 करोडची गाडीमध्ये तो चालू होता आणि त्या ठिकाणी फुल स्पीडनी गाडी चाललेली आणि 3 लेन 4 लेनची लाईन एकदम अचानक एक सिंगल लाईनवर आली धानूच्या फ्लायओव्हरवर आणि त्यांचं ॲक्सिडेंट झालं। आज विचार करा, अशी परिस्थिती या ठिकाणी पण होणार आहे। या ठिकाणी पण फार मोठ्या प्रमाणात अपघात होणार आहेत आणि जे अपघात होतील त्याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनाची असेल, MMRDAची असेल, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। तुम्ही बघत असाल हा फ्लायओव्हर गोल्डन नेस्ट चौकीवरनं जो गेलेला फ्लायओव्हर आहे, आज त्या बाजूनी जो बघा काशीमेरा साईडने 4 पदरीचं आहे, 2 या साईडला 2 या साईडला, पण पुढे येऊन बॉटलनेक होतो आहे सिंगल लाईन। हे कारण अजून समजू शकलं नाही। हे कारण आम्हाला समजलं आहे की बाजूला जे एन्क्रोचमेंट आझादनगर वगैरे आहे ना, ह्यांना संरक्षण देण्याचं काम चालू आहे, लक्षात घ्या। त्यांची रोजीरोटी जाता कामा नाही, कळलं का? आज भंगारवाले ते एन्क्रोचमेंट घालून बसलेत ना, त्यांना एक संरक्षण देण्याचं काम करतात। मीरा भाईंदरचे जे आयुक्त असतील किंवा इंजिनियर असतील किंवा या ठिकाणचे MMRDAचे जे इंजिनियर आणि आर्किटेक्ट असतील, ह्यांना पुरस्कार देण्याचं काम करायला लागेल, लक्षात घ्या। मी सकाळी वस्त्र आणलेला त्यांना द्यायला आणि तो मी त्यांना उद्घाटनच्या दिवशी त्यांना देणार आहे। तुम्ही बघत असाल, मूर्ख बनवत आहेत अक्षरशः, या ठिकाणच्या नागरिकांना अक्षरशः मूर्ख बनवत आहेत। या ठिकाणी सगळी व्यवस्था असूनसुद्धा, या ठिकाणी जागा असूनसुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांनी पूल बांधला नाही। ह्याचा अर्थ कुठे ना कुठे मला एवढं समजतं आहे, आमदार खासदारांचं यांच्यावर लक्ष का नाही? आता प्लॅनिंग तर समजा ते आर्किटेक्ट वगैरे बनवतात, समजा ठीक आहे सगळं, पण या ठिकाणी फ्लायओव्हर एवढा मोठा येऊन आणि पुढे जर नॅरो होत असेल तर शोकांतिक आहे। आमदार खासदार याचा प्रश्न विचारायला पाहिजे आणि कुठल्या तोंडाने आता उद्घाटनाला येणारा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे। हो, लोक ट्रॅफिकचा बॉटलनेक होता आपण समजू शकतो, पण ब्रिजचा बॉटलनेक होतं हे म्हणजे पहिल्यांदाच मीच ऐकलं आहे। मी पण जग फिरलो आहे, लक्षात घ्या, पण जगामध्ये असा कुठला अजूबा बघितला नाही आपण। तर मला वाटतं याला कारण पुरस्कार म्हणजे असताना देण्याचं असतं ना, तेच पुरस्कार देऊन यांचं लायकी तीच आहे असं तरी मला वाटतं। मीरा भाईंदर में टोटल 3 उड़ान पुल हैं। ये तीसरा उड़ान पुल है। इस विषय को मैं तकरीबन 5-6 महीना पहले उठाया था, फिर भी यहाँ की सत्ताधारी पार्टी ने उसका कुछ भी संज्ञान नहीं लिया।
आज जब ये ब्रिज बन के रेडी हो गया उसके बाद लोगों को पता चल रहा है सार्वजनिक काम जो जनता की सुरक्षा और सुविधा को देखकर होता है, वहाँ पर आपको भ्रष्टाचार और लापरवाही का एक बहुत बड़ा दिखेगा कि किस तरीके से ब्रिज का निर्माण हुआ है, पूरा हंसी का पात्र बने हुआ है। क्या अब इसका आगे क्या हो सकता है, आगे क्या आप करेंगे इसके ऊपर? आने पिछले कई वर्षों में सिर्फ रोड की परिस्थिति को देखते हुए न जाने कितने एक्सीडेंट हुए, कितने लोगों की मौतें हुई। कहीं ना कहीं ये ब्रिज भी आप अगर इस तरफ 4 लेन और इस तरफ 2 लेन देखेंगे तो लोगों की जान की लेकर एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह होगा, उनकी सुरक्षा को लेकर एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह होगा। इसके विषय में इन लोगों को गंभीरता से ना देखते हुए इन्होंने सिर्फ मीरा भाईंदर में भ्रष्टाचार और सत्ताधारी पार्टी किस तरीके से आंखें मूंदे हुई है, इस पे बहुत लोगों को भी आवाज़ उठानी चाहिए, जनता को भी आवाज़ उठानी चाहिए एकजुट होकर कि इनको जनता के जीवन से कुछ पड़ा नहीं है, सिर्फ पर्सनल हित के बारे में लोग सोच रहे हैं। अगर ये ब्रिज का ओपनिंग होता है आने वाले टाइम में तो इससे बहुत सारे एक्सीडेंट हो सकते हैं और ये और नैरो होने के कारण ट्रैफिक हो सकता है। यही मैं कह रहा हूँ कि किसी भी ब्रिज का निर्माण जनता की सुरक्षा और सुविधा को लेकर होना चाहिए, लेकिन जहाँ पे 4 लेन आते हुए ये 2 लेन ब्लॉक करते हैं और सिर्फ 2 लेन नीचे की तरफ जाती है, तो ये उनका भ्रष्टाचार और लापरवाही का नमूना दिखाता है। दूसरी तरफ जनता की जीवन से लेकर उनकी मुसीबतों का सुरक्षा और सुविधा तो प्रश्न ही नहीं उठ रहा है, दूसरी तरफ उनके लिए एक परेशानी का सबब बनने का इन्होंने पूरा निर्माण किया है। 8वां अजूबा लगता है ब्रिज। बात शुरू करते हुए मैं कई जगह बोला ये शायद ऐसा अविश्वसनीय ब्रिज होगा जो एक मिसाल बनेगा कि एक इस तरीके का उड़ान पुल का निर्माण हुआ है जो पूरे लिए हंसी का पात्र बना हुआ है। ॲक्च्युली जे ब्रिजचं काम चालू होतं ना त्यावेळेस मला वाटतं सामान्य पब्लिकला काय याची माहिती नव्हती, एवढंच माहिती आहे की ब्रिज पण जसं की आपण न्यूज चॅनलवरती मीरा भाईंदरच्या बघत होतो की 4 लेन ब्रिज बनणार आहे आणि इट विल बी वन ऑफ द बेस्ट ब्रिज इन मीरा भाईंदर। तर असं झालं की आता 4 लेन ब्रिज तिकडनं स्टार्ट झालं आहे पेट्रोल पंप, पण इथे जे आलं ना इकडे आपले यू कॅन सी दॅट इकडनं आलं तर 2 लेनमध्ये केलं आणि 2 लेनमध्ये करता करता इथे असं कर्व दिलं की इथे दाट ॲक्सिडेंट होण्याची शक्यता 100% आहे। आणि शेवटी काय आहे की हे ब्रिज मीरा भाईंदरला कनेक्ट करतो, मीरा भाईंदरला आणि मीरा रोडला। ते एकच लेन असं आहे की दोन्ही सिटीला कनेक्ट होतो, पण आता असं झालं की लेन होण्याने ना इथे बाजूला एन्क्रोचमेंट आहे आणि एन्क्रोचमेंट न काढता हे लोकांनी ते लोन केलं, तर ते टेक्निकली आणि काय इंजिनियरची असेल ते त्यांना माहिती, पण आम्हाला कुठेतरी आम्ही पत्रव्यवहार केला तर आम्हाला कळेल की याचं प्लॅनिंग कसं काय। तात्पुरतं आता आम्ही काय बोलू नाही शकत, पण एवढंच बोलू शकतो की जे काय केलं आहे ते आपल्या मनमानीमध्ये केलं आहे। MBMCने एन्क्रोचमेंट काढण्यात यशस्वी झाले नाही आणि त्याच्यामुळे हे लेट होतो आणि लोकांना दाखवायचं की आम्ही दोघे प्रतिनिधी आहेत आणि आम्ही दाखवायचं की आम्ही इथे डेव्हलपमेंट चांगला करतो, पण हे लेट होण्याकारण हे फास्टमध्ये हे काम केलेलं आहे।